घरामध्ये आमच्या टी व्ही समोर केलेले हे नृत्य हे सगळ्यात शेवटी आहे. सुरुवातीला हे पाहू. मित्रांनो, दररोज संध्याकाळी तुम्ही पाहता की डिग्रजच्या कृष्णाकिनारी काय विशेष घडले हे दररोज संध्याकाळी मी टाकायचा प्रयत्न करतोय. तर या भागात पहा की काय काय विशेष घडले आणि हा भाग आवडल्यास जाताना सबस्क्राईब करून जावा, म्हणजे दररोज संध्याकाळी तुम्हाला डिग्रजचा कृष्णाकाठचे भाग पाहायला मिळतील. चला पाहू आज दिवसभरात काय काय घडलं. चला. डिग्रजच्या कृष्णाकिनारी हे नाना आणि आपले डिग्रजच्या कृष्णाकिनारी नदीवर पोहा येणारे लोक आहेत, आबा वगैरे. तर हे स्वच्छता करत आहेत. हे स्वच्छता कशाची करत आहेत तर स्मशान घाटाची स्वच्छता करत आहेत. तर श्रमदान करत आहे आम्ही स्मशान घाटामध्ये. श्रमदान म्हणजे स्वच्छता करत आहे स्मशान घाटाची. ती कोणी आम्हाला तिथे काही पैसे दिले नाही किंवा काय नाही, पण नदीकिनारे आम्ही पोहायला येतो म्हणून आम्ही तिथे स्वच्छता करत आहे. का तर आपला नदीघाट स्वच्छ राहावा म्हणून स्मशानाची आम्ही स्वच्छता करत आहे. या ठिकाणी सर्वजण मिळून जे सकाळी पोहायला असतात त्या सर्वांनी मिळून नदीघाटाची स्वच्छता केली आहे. हे पहा, इकडे समोर हात करत आहेत नाना, इकडे राज त्यांचा मुलगा, तिकडे वर्धमान आणि इकडे बरेच जण असे सर्वजण मिळून आम्ही स्वच्छता केली आहे घाटाची. आणि घरामध्ये काय दिसते आम्हाला तर घरामध्ये राणा आला आहे आणि राणाला भूक लागली असणार म्हणून राणा आला आहे. आणि राणासमोर ही कोण आहे छोटी, ही तेजू आहे. तेजू म्हणजे आपल्या शेजारची एक मुलगी आहे. आई वडील तिच्यासोबत कामाला गेलेले असतात, ते दिवसभर इकडे तिकडे फिरत असते. मग राणा आला म्हटल्यावर राणाला मी दूध द्यायसाठी आपल्या किटलीमध्ये दूध घेतलं थोडंसं आणि राणाला दूध द्यायला गेलो. तर पाहतो तर काय तर राणाच्या समोर राणाची बायको देखील मला दिसायला लागली. अरे जोडीनं आलेत बहुतेक. मग आता एवढं दूध काय पुरेल का नाही कोणास ठाव. आणि राणा हा लहान मुलांना अजिबात चावत नाही. बघा ही किती छोटी मुलगी, त्याला कशी करायला लागली, इतके जवळून हे करले. तिला म्हटलं बाजूला सर, तरी देखील राणा काय चावत नाही. त्यामुळे राणा हा अतिशय गुणी कुत्रा आहे. तर एका चांगल्या घरचा कुत्रा आहे तो, पण मालकाला लई माया केल्यामुळे मालकाच्या सारखं गाडीच्या पुढे यायचा. मग मालक 2 वेळा असं गाडीवरनं पडला असं केल्यामुळं आणि मालकाची जास्त माया केल्यामुळं शेवटी राणाच्या अंगलट झालं. मग मालक पडल्यामुळे मालकाचा हातपाय एकदा मोडला. त्यामुळे राणाला मालकानं हाकलून दिलं घरातून. तेव्हापासून राणा गावात फिरतोय. आणि राणा आता सध्या राणाची ही बायको आहे. बायको म्हणजे ही दोघांनी कायम संघ असतात राणाचे, कारण ही कुत्री आणि ही राणा कायम संघ असतोय. आता ह्या कुत्रीला जर थोडंसं दूध कमी मिळालं, आता मी काय करणार तर घरात जाऊन आणि थोडंसं दूध मिळते का बघतो. ते पण सावकाश बघतो, कारण की कोण कावाय नको. कारण की एवढं दूध घातल्यावर आई बघितली तर आई मला कावणार नक्की. ह्याला बिचार पाप काही लई मिळालं नाही का, देव आहे त्याला. काय नाद करते काय, बस सोड. पुन्हा अंजारा घेतलं. कोण आहे नाही बघूया वर, नाही तर काविल. आई म्हणली कोणा दूध घाललायस काढणं बघूया बाहेर आले. ए ग सोड सोड. का कशा पाहिजे तुला सर, तुला घालायला नाही चावतील सर. हा नाही घोड्यावर उडी मारते. ए दूध आहे दूध. येस खास करून इथे मी राणाच्या बायकोसाठी हे दूध आणलं होतं म्हणून तिला घातलं. आणि हे लोक मला म्हटले की जमिनीवर तुम्ही का घाललाय, तर जमीन मित्रांनो स्वच्छ आहे बरं का, कारण की कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि घरासमोरनं गेला आणि कॉन्क्रीट हे थोडंसं मी पुसलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छता करून मी त्यांना दूध घालत आहे. कारण की आपल्याकडे काही कुत्र्या सेपरेट नसल्यामुळे भांडं नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे मी सेपरेट भांडं ठेवलं नाही आहे. तर सेपरेट भांडं त्यांना नक्की करू आपण, पण सध्या स्वच्छता जमिनीची आहे म्हणून कॉन्क्रीटचं स्लॅब आहे म्हणून त्या ठिकाणी मी दूध घातलेलं आहे. आणि राणाच्या बायकोचा एक डोळा मात्र गेलेला आहे, एक डोळा गेला आहे त्याच्या बायकोचा, कारण की एक डोळ्याने आंधळे आहे ती कुत्री. आणि या ठिकाणी आता तेजूनं माझ्या हातून घेतला दुधाचं भांडं आणि ती आत ठेवाय गेली. आणि आत ठेवाय गेल्यानंतर तात्यासह समोर कोण आला आता, हे कोण तर आले आहेत की देवाचे काहीतरी घेऊन आलेत. आणि नशीब तात्याच्या समोर, तात्या कावणार कोणाला तर, कारण की तात्या आपले वडील आहेत आणि वडील आपले मनोरुग्ण आहेत. तर देखील देवाचे त्यांनी लिहून घेतले, डोक्याला लावून घेतले आणि पाया पडले. आणि अशा रीतीने तात्या मात्र बाकीच्या कोणाला कावत नाही, घरच्यांना मात्र कावतोय, जवळ कोणाला येऊन देत नाही, अंगाला हात लावून देत नाही, पण बाकीच्या लोकांना काही तात्या म्हणत नाही. तर अशा प्रकारे तात्याला देखील समजतंय की देवाचे लोक किंवा देव धर्म करणारे लोक आले की गप बसायचं. आता थोड्या वेळाने मी काय केलं,
तेजूला घेऊन चाललो मी दूध घालायला. आणि दूध घालायला गेल्यानंतर कारण की दूध थोडंसं कमी झालं, कारण की रानाच्या बायकोला दूध घातलेलं आहे. आणि आता दूध डेअरीमध्ये आलेलो आहे मी. डेअरीमध्ये बघा रांगा आहेत आणि पिप्स पाहिजे म्हणत्या. चिप्स म्हणजे पिप्स म्हणायला लागले. पिप्स घ्यायसाठी हातातून 10 रुपयाची नोटही देखील आणली तिनं. आणि या ठिकाणी दूध घालायला गेल्यानंतर हे बघा दुधाच्या लाईनमध्ये मी थांबलेलो आहे. आणि माझ्यासोबत असल्यामुळे तेजूला असं म्हणतात की ही तुझीच मुलगी आहे काय. मी म्हटलं नाही बाबा, शेजारची मुलगी आहे. हे बघा फोटो काढायसाठी दुधाचं सॅम्पल असते फॅट काढायसाठी, ते फॅट घेतल्यासाठी दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आता मला विचारतील की ही तुझीच मुलगी आहे का. मी म्हटलं नाही बाळांनो, ही माझी मुलगी नाही, कारण की ही शेजारची आहे पण माझ्यासोबतच असते बऱ्यापैकी. अरे ठेव की इथं मग. नाही शेजारचे. तेजू मात्र म्हणत आहे मी तुमची आहे, मी तुमची म्हणणार, कारण की सोबत आपल्या बऱ्यापैकी ते असत्याच. कारण की आई वडील तर कामाला गेले तर शेतमजूरला, आणि तसेच ते दिवसभर इकडे तिकडे फिरत असत्या. दूध घातल्या, दुधाची पावती घेतली तर 110 रुपये मिळालेले आहेत आपल्याला दुधाचे. तर दिवसाला 110 रुपये आपली दुधाची कमाई झाली आहे. ती मात्र चांगली कमाई. आणि या ठिकाणी बघा फडकऱ्याच्या मुली किती आवरून सवरून चालल्या आहेत ऊस तोडणी करायसाठी, ऊस तोडणी मजुराची. आणि या ठिकाणी आमच्या मित्रापाशी तुषारकडं जवळ आलो आहे. आणि तुषारला म्हटलं हिला पिप्स द्या पहिला. पिप्स म्हणजे चिप्स द्या म्हटलं. 10 रुपयाचं चिप्स घेणार आहे ते. आणि चिप्स घेऊन झाल्यानंतर हे बघा चिप्सचे 2 पॅकेट घेतले तिनं आणि खुश झाली. आणि चिप्स 2 पॅकेट दिल्यावर खुश झाल्यावर तिला घेऊन जाणार आहे आपण डिग्रजच्या कृष्णाकिनारे आपल्या घराकडे, आपल्या गल्लीमध्ये. गल्लीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला कोण दिसतंय आपल्याला, तर आमची बायको उभारल्या, म्हणजे तुमची वहिनी स्वाती उभारली आहे इथं या ठिकाणी. आणि स्वातीला आपण तेजू बघा कशी बॅगच्या मागून चिप्स लपवून न्यायला लागल्या. आणि तेजूच्या घरासमोर आपण उभारलो आहे. आणि या ठिकाणी बघा तेजूने 1 चिप्सचं पॅकेट स्वातीला देऊ केलं आणि पैसे देखील देऊ केले. का तर आपण तेजूला खाऊ खायला दिलं होतं, कारण की दिवसभर आई आणि वडील कामाला गेल्यावर इकडं तिकडे फिरत असते. मग दिवसभर कुठे शाळा जाते, कुठे बालवाडीला जाते, कुठे अंगणवाडीला जाते. तर त्यासाठी मी तिला खाऊ घेऊन दिला आहे आणि ती देखील खुश झाली आहे. आणि खाऊचं तिने 1 पॅकेट आपल्या बायकोला देखील दिलेलं आहे. आणि ती देखील आता घेऊन जाणार हे पॅकेट घरामध्ये. अशा प्रकारे तेजूचा हा बऱ्यापैकी भाग झाला असं समजता येईल, कारण या भागामध्ये तेजूचंच बऱ्यापैकी होतं. राणा आणि तेजू. आता तात्या का होईल कोणाला तर तेजूला जा शाळेत जा. आता जा शाळेत जा. खा तू खान जा. शाळा सुटली नाही मग जा शाळेला. मम्मीने म्हटलं आमच्यात बसा. आई आणि वडील दोघेही मजुरीला कामाला जातात आणि सांगतात की काय लागेल तर घरामध्ये बसा, कारण की स्वाती आपली बायको घरामध्ये असते, मग ती लक्ष ठेवाय वगैरे असते. त्यामुळे पण तात्या म्हणजे वडील मनोरुग्ण आहे आणि त्यामुळे तो लहान मुलांना वगैरे कावत असतो. पण आम्ही काय म्हणत नाही, आम्ही म्हणत असतो मुलांना या घरात बसा, काय अडचण नाही. तर वडील आपले कावत असतात या ठिकाणी, कारण की ते मनोरुग्ण असल्यामुळे आम्ही त्यांना देखील काही बोलत नाही. आणि या ठिकाणी आता घरामध्ये शेवटच्या घटनेत पाहू की TV दुरुस्त करायला लागली आपली वहिनी म्हणजे ही खरं वहिनी बरं का. ही माझ्या भावाची बायको आहे, हिचं नाव स्नेहल आहे. आणि स्नेहल TV दुरुस्त करायला या ठिकाणी, कारण की आमची कलर TV आहे पण जुनी असल्यामुळे तिला कलर चित्र दिसत नाहीत. आणि मी थोड्या वेळाने तिथे आलो आहे. अनजाने मिलते हे अनजानी राहों में, असे डिग्रजच्या कृष्णाकाठचे अनजाने ब्लॉग येत राहतात. आणि एकदा पाहिलेला भाग हा दुसऱ्यांदा पुन्हा कधी येत नाही. त्यामुळे वेगवेगळे भाग डिग्रजच्या कृष्णाकिनारी येत असतात मित्रांनो. त्यामुळे पाहत चला, सबस्क्राईब करा, खुश राहा. आता उद्या भेटू एका वेगळ्या भागात. दररोज काहीतरी वेगळं दिसते, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि खुश राहा, सुरक्षित राहा.